सर्वप्रथम सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सकाळी पहाटे अशी मस्तपैकी अधिष्ठा उठून बसली होती. तिथे गार्डनमध्ये वर्कआउट चालू असतो, तिथं तिला बघायचं होतं. त्यानंतर गार्डनमध्ये असा मस्त मॉर्निंगचा व्ह्यू भेटत होता. सद्गुरूंचं दर्शन घेतलं. अधिष्ठाला वॉशिंग मशीनमध्ये काय चाललंय बघायचं होतं आणि मी काढलेली मेहंदी अशी सुंदरपैकी रंगलेली होती. मम्मीने सकाळी सकाळी असा शेणाचा छान सडा मारलेला होता. आम्ही नंतर रांगोळी काढली आणि दुपारी आम्ही जेवण वगैरे करून मस्तपैकी रेडी झालो. असं रेडी होऊन आम्ही थोडंसं फोटोशूट केलं. सगळ्यांनी एक सोबत आनंद घेतला. ह्या फोटोशूटचा हा वौसा आहे, हा आम्ही मम्मी आणि मी एकमेकींना दिला. तो संक्रांतीला देत असता. ही ही एक परंपरा आहे. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा फोटोशूट केलो आणि आम्ही गेलो फायनली गच्चीवरती पतंग उडवण्यासाठी. मस्तपैकी असा आम्ही मांजा हासारीला गुंडाळून घेतला. नंतर मी पतंगीला कन्न पाडलं, ज्याला मंगळसूत्र देखील म्हणतात. तर ही ही पतंग उडण्यासाठी मस्तपैकी मी असं मोजून मापून कन्न पाडून घेतलं. नंतर आसारीला बांधून मी ही पतंग आकाशात उडवण्यासाठी घेतली आणि ती उडतही होती. वारही छान होतं. संध्याकाळ झाली मस्तपैकी. सगळेजण आनंदाने पतंगा उडवत होते. अधिष्ठा मामांसोबत तिच्याशी एन्जॉय करत होती खूप जास्त. तिच्यासाठी सगळं नवीन होतं, त्यामुळे ती फारच आनंदी होती. मी एक नवीन रिंग घेतलेली, ती मी अशी बोटात घातली आणि संध्याकाळी तिळगुळ घेण्यासाठी सगळेजण पुन्हा एकदा सज्ज झालो. नवीन लूक घेतला, सगळ्यांनी फोटोशूट केलं. मम्मीच्या मैत्रिणी आल्या होत्या आणि छान एन्जॉय झालं. थँक्स.